हॅलो फ्रेंड, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप यू आर एन्जॉईंग द लेक्चर्स आणि तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करत आहात माझ्यासोबत. ओके, सो बघा, आज आपण स्टार्ट करतो एक नवीन टॉपिक. बट त्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की आपली जी ऑनलाईन स्पोकन इंग्लिशची बॅच आहे त्याच्यासाठी तुम्ही ॲडमिशन करू शकताय. फीस फक्त 777 अशी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे. इफ यू वॉन्ट टू बी फ्लुएंट इन इंग्लिश देन उशीर करू नका, लवकरात लवकर जॉईन करा. तुमची इंग्लिश बोलायची जी भीती आहे ती तुम्ही या ठिकाणून घालवसाल. डेली कॉन्व्हर्सेशन टेक्निक्स तुम्हाला इथून मी सांगणार आहे की कशा प्रकारे आपल्याला इंग्लिशमध्ये बोलणं स्टार्ट करायचं आहे. ओके, सो आजच तुमचं सीट बुक करा, अदरवाईज वी हॅव लिमिटेड सीट्स. तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं सीट फिक्स करा. ओके, सो बघूया आपण. आज आपण घेणार आहे पास्ट आणि फ्युचर टेन्स. ओके, कंपॅरेटिव्हली पास्ट आणि फ्युचर टेन्स एक्झॅक्टली काय आहेत कंपॅरिझन करून आपण शिकणार आहोत. सो बघा आणि लेक्चर पूर्ण बघा तरच तुम्हाला व्यवस्थित समजेल, नसता कन्फ्युजन तुमच्या मनात तसंच राहील. बघा, इंट्रोडक्शन काय आहे. टेन्स वेन समथिंग हॅपन पास्टमध्ये जे झालं ते सांगण्यासाठी आपण पास्ट टेन्स यूज करतो. ओके, सो बघूया आपण. सिंपल पास्ट मध्येच पहिला टेन्स जो आहे सिंपल पास्ट. जसं प्रेझेंटचे 4 प्रकार आहेत तसे सेम पास्ट मध्ये सुद्धा 4 आहे, जे की सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. दिस 4 टेन्सेस आर देअर इन सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्टचा युसेज काय आहे बघा. त्याच्यामध्ये ऍक्शन जी आहे ती पास्ट मध्ये घडली असं आपण सांगतो. वेन ऍक्शन हॅपन्ड इन द पास्ट ॲट पर्टिक्युलर टाइम. सो अशा वेळेस आपण यूज करतो सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपलं जे स्ट्रक्चर आहे ते आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. इथे आपण V2 म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा तुम्हाला ईडी वगैरे लावलेलं दिसतं वर्बला, राईट. सो तो आहे वर्बचा सेकंड फॉर्म. सो तो आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज करतो फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये. हे सुद्धा समजून घ्या. तर स्ट्रक्चर काय आहे, पास्ट, V2 आणि देन लास्टला ऑब्जेक्ट. तर आता बघूया सेंटेन्सेस. आय प्लेड फुटबॉल यस्टरडे. काल मी फुटबॉल खेळलो. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ पास्ट टेन्स. इट हॅपन इन द पास्ट ॲट पर्टिक्युलर टाइम. शी वॉच्ड अ मूवी. तिने मूवी बघितला. यस, यू कम्पेअर्ड इट इन बिटवीन. लाईक प्रेझेंट मध्ये तुम्ही आणि याच्यामध्ये कम्पेअर करू शकता तुमच्या मनातल्या मनात. जसं की सिंपल प्रेझेंट जर असलं असतं तर आय प्ले क्रिकेट रेग्युलरली डेली ऑन संडे, म्हणजे मी क्रिकेट खेळतो डेली असं होईल. पण इथे काय म्हणतोय, आय प्लेड फुटबॉल येस्टरडे, मी काल खेळलो, राईट. शी वॉच्ड अ मूवी, तिने मूवी बघितला. शी वॉच्ड बघितला तिने. दे विजिटेड देअर ग्रँडमा, ते त्यांच्या आजीला भेटले. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ सिंपल पास्ट. बट रिमेंबर वन थिंग, हे जे वर्बचा सेकंड फॉर्म आहे V2 आहे, त्याचं तुम्ही एडी लावलेला वगैरे बघताय. ओके, ही आपण सिंपल पास्टच्या पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्येच यूज करतो. का? कारण की निगेटिव्ह आणि यस नो क्वेश्चन्स किंवा WH क्वेश्चन्स बनवताना आपण ऑलरेडी तिथे डीड यूज करतो, राईट. सो डीड यूज केल्यावर आपण इथे त्याचं V1 होऊन जातं. यस, सो वर्बचा पहिला फॉर्म आपण तिथे यूज करतो. सो बघूया, इथे ईडी लागतं रेग्युलर वर्ब्सला. यस, वर्ब मध्ये आपण ते बघणारच आहोत रेग्युलर आणि इरेग्युलर काय आहे. तर V2 असेल तर ईडी लागणार. ओके, जसं की एक्झाम्पल बघा, गो, वेंट, इट, एट, बाय, बॉट. दीज आर दी वॉट, इरेग्युलर वर्ब्स. यस, दीज आर दी इरेग्युलर वर्ब्स. बट रेग्युलर वर्ब असेल तर तिथे V2 आणि V3 ला ईडीच लागणार आहे. यस, आता सेंटेन्स बघा काय आहे. प्लेचं प्लेड होतं, हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. कुकचं काय होतं, कुक्ड, इथे ईडी आहे. गोचं काय होईल, वेंट, आणि सीचं काय होईल, सॉ. सो याच्यामध्ये काय आहे, जिथे V2 ला ईडी आहे दीज आर दी रेग्युलर वर्ब्स, आणि जे की लाईक प्ले कुक आहे सो ईडी हा पण रेग्युलर आहे. गोचा वेंट आहे बघा, वेंट, यस ईडी नाहीये तर हा पण V2च आहे पण त्याला ईडी लागला नाही. सो हा इरेग्युलर वर्ब आहे. ओके, आय सॉ अ बर्ड यस्टरडे, मी काल पक्षी बघितला. सॉ V2 आहे म्हणून हा तुम्ही याच्यावरून सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखणार की वर्बचा सेकंड फॉर्म आहे. सो दॅट इट इज सिंपल प्रेझेंट टेन्स.
शी कुक्ड राईस लास्ट नाईट. तिने काल रात्री राईस बनवला. सो कुक्ड वर्बचा सेकंड फॉर्म आहे. सो याच्यावरनं तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आयडेंटिफाय करू शकता. सो तुम्हाला हा रूल माहिती पाहिजे की वर्बचा सेकंड फॉर्म आपण सिंपल पास्ट मध्ये यूज करतो. सो याच्याबरोबर प्रेझेंट कंटिन्युअस सारखाच आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स सुद्धा आहे सिंपल प्रेझेंट. जसं की सिंपल प्रेझेंट आपण बघितला, त्याचबरोबर प्रेझेंट सारखाच इकडे पण सगळे टेन्सचे टाइप्स आहेत. पास्ट मध्ये सुद्धा पास्ट कंटिन्युअस आहे. तर मग पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय की ऍक्शन वॉज हॅपनिंग इन द पास्ट. पास्ट मध्ये ऍक्शन घडत होती इन पर्टिक्युलर टाइम. जसं की प्रेझेंट मध्ये आता सध्या ऍक्शन चालू आहे आपण असं म्हणतो, तर इकडे पास्ट मध्ये ऍक्शन चालू होती असं आपण म्हणतो. पास्ट परफेक्ट ऍक्शन पास्ट मध्ये घडून गेली, खूप वेळ झाला आणि तिचा आणि प्रेझेंटचा काहीही संबंध नाही. तर अशा वेळेस आपण यूज करतो पास्ट परफेक्ट टेन्स. अँड देन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस ऍक्शन पास्ट मधून पास्ट मध्येच एका पर्टिक्युलर टाइम पर्यंत चालत आली होती. यस, एका पर्टिक्युलर टाइम पर्यंत चालत आली आणि ती पास्ट मध्ये संपली. पिरियड ऑफ टाइम चालत आली आणि पास्ट मध्ये संपली. अशा वेळेस तिथे आपण यूज करतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. गेटिंग इट? बघा आता ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली आहे आणि पास्ट मधून ती एका पर्टिक्युलर टाइमिंगला येऊन पास्ट मध्ये संपली, पण ती एक पिरियड ऑफ टाइम चालली. गेटिंग इट? एक पिरियड ऑफ टाइम चालली, तर अशा वेळेस तुम्ही तिथे यूज करणार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट बघूया, फ्युचर टेन्स आहे. फ्युचर टेन्स ऑफकोर्स फ्युचर टेन्स आहे म्हणल्यावर ऍक्शन आपण फ्युचरचीच सांगणार या ठिकाणी की फ्युचरमध्ये काय होईल. राईट? प्रेडिक्ट करतो आपण, ऍक्शन अंदाजा लावतो. सो दॅट इज फ्युचर टेन्स. जसे की आय विल प्ले फुटबॉल टुमारो. उद्या मी फुटबॉल खेळेल. उद्या बाबतीत सांगतोय आपण. प्रेडिक्शन आहे. ही विल ईट डिनर ॲट 8 PM. तो 8 वाजता डिनर करेल. राईट? वी विल ट्रॅव्हल टू इंडिया नेक्स्ट वीक. पुढच्या वीकमध्ये आम्ही इंडियाला ट्रॅव्हल करू. आता याचं जे स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचरचं, कसं स्ट्रक्चर आहे बघा एकदा. इथे सब्जेक्ट प्लस विल लागतं आणि V1 लागतं. वर्बचा पहिला फॉर्म देन ऑब्जेक्ट. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. ओके. सो ऍक्शन फ्युचर मध्ये घडेल आपण असं सांगतो, त्या हिशोबाने आपण सिंपल फ्युचर यूज करतो. बघा आता नेक्स्ट, फ्युचर टेन्सची प्रॅक्टिस आपण कशी करणार आहे. व्हॉट विल यू डू टुमारो. आता तुम्ही उद्या काय कराल हे तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही त्या ऍक्शन सांगू शकता. जसं की आय विल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. यस, आय विल ब्रश माय टीथ. आय विल टेक टी. I will take breakfast. I will go to college. So these actions you will have to tell in future tense. So I will read a book. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहे. सो अशा ऍक्शन्स तुम्हाला लिहायचे आहे. अशा ऍक्शनची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही फ्युचरला काय करणार आहात, उद्या काय करणार आहात, किंवा संडेला तुमचे काय काय प्लॅन्स आहेत, हे सगळं तुम्हाला सिंपल फ्युचरमध्ये सांगायचे. सो तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होईल. त्यासाठी मी तुम्हाला हे टेक्निक सांगते की कशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सो सिंपल फ्युचरची तुम्ही अशी प्रॅक्टिस करणार. आता बघा आपल्याला कंपॅरिझन करायचे पास्ट वर्सेस फ्युचर. पास्ट आणि फ्युचर मध्ये कंपॅरिझन कशा प्रकारे आपण करणार आहे बघा. बघा पास्ट मध्ये काय म्हटलं मी, आय वॉच टीव्ही लास्ट नाईट. यस, मी रात्री टीव्ही बघितली. बट फ्युचर मध्ये मी काय म्हणते, आय विल वॉच टीव्ही टुनाईट. मी आज टीव्ही बघेल. तिथे मी प्रेडिक्शन करते, आजचं सांगते, पुढचं सांगते. पास्ट मध्ये मागचा झाला, भूतकाळ झाला, बट फ्युचर मीन्स पुढचं. यस, भविष्यकाळ. सो अशा प्रकारे याच्यामध्ये कंपॅरिझन आपण करू शकतो. सो हे कंपॅरिझन तुम्ही पण प्रॅक्टिससाठी करू शकता की तुम्ही काल काय केलं आणि उद्या काय करणार आहात. राईट? सो हे सेंटेन्सेसची कंपॅरिझन करा. सो यू विल अंडरस्टँड व्हॉट इज डिफरन्स बिटवीन पास्ट अँड फ्युचर. यू विल नोट डाऊन द डिफरन्स बिटवीन पास्ट अँड फ्युचर. ओके. आता बघा टेन्स चेंज चॅलेंजेस. कसं होतं, टेन्स कसा चेंज होतो बघा. प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतं, प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आता मागच्या लेक्चर मध्ये बघितले की प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डेली हॅबिच्युअल ऍक्शन्स, रिपीटेड ऍक्शन किंवा प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण सांगितलं की कंटिन्यू ज्या ऍक्शन्स होत आहेत दॅट इज प्रेझेंट कंटिन्युअस, किंवा परफेक्ट मध्ये आपण बघितलं. सो डिटेल आपण बघितलेलं आहे. त्यानुसारच इथं बघा आपण काय घेतलंय, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट मध्ये काय आहे, आय ईट लंच म्हणजे मी लंच करतो. राईट? सो करतो मीन्स इट इज शोईंग दॅट रेग्युलर ऍक्शन, नेहमी नेहमी ती ऍक्शन होते.
पास्ट मध्ये काय होतंय बघा, आय एट लंच म्हणजे मी केलं, लंच केलं, पण इथे काय होतंय, करतो. करतो म्हणजे रिपीटेड, नेहमीची ऍक्शन दाखवतोय. आणि फ्युचर म्हणजे आय विल ईट लंच म्हणजे मी करेल जेवण. सो दिस इज द कंपॅरिझन बिटवीन दिस टेन्सेस. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर मधलं कंपॅरिझन आहे. आता प्रेझेंट मध्ये बघा दुसरं सेंटेन्स, शी राईट्स अ लेटर, ती लेटर लिहिते. ओके. आणि पास्टचं काय आहे, शी रोट अ लेटर, तिने लेटर लिहिलं. यस. आणि फ्युचर, शी विल राईट अ लेटर म्हणजे ती लेटर लिहील. सो हे झालं कंपॅरिझन बिटवीन दिस थ्री टेन्सेस. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे की प्रेझेंट मध्ये काय करतो आपण, पास्ट मध्ये कसं सांगतो आणि फ्युचर मध्ये कसं सांगाल. सो हे इम्पॉर्टंट आहे. याला मराठीमध्ये पण समजून घ्या म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये जास्त सोपं जाईल. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही समजू शकता. हे तुम्हाला समजलंय ऑलरेडी. आपण तिथे फास्ट फॉर्म घेतोय, क्विज आहे तुमच्यासाठी. बघा, आय इथे गोचं काय लागेल, यस आय वेंट. का, कारण की इथे यस्टरडे आहे म्हणून. आता इथे फ्युचरचं काय लागेल, टुमारो आहे. टुमारो, तुम्हाला पुढचं लेटर बघायचं की नेमकं काय आहे, तिथं कुठला तुम्ही फॉर्म यूज करा. सो टुमारो असल्यामुळे विल राईट येईल. इथे ऑलरेडी तुम्हाला वर्बचा फॉर्म दिलेला आहे. सो आय विल राईट अ लेटर टुमारो. दे लास्ट वीक आहे, सो इथे विजिटेड येईल. दे विजिटेड लास्ट वीक ग्रँडमा. दे विजिटेड ग्रँडमा लास्ट वीक. त्यांनी आजीला भेट दिली, आजीसोबत भेटले ते. वी सी अ मूवी नेक्स्ट सॅटर्डे, पुढच्या सॅटर्डेला मूवी आम्ही बघू. तर मग इथे काय येईल, पुढच्या सॅटर्डेला. सो ऑफकोर्स फ्युचर आहे, सो विल येईल. वी विल सी अ मूवी नेक्स्ट सॅटर्डे. तर अशा प्रकारे तिथे आपल्याला यूज करायचं आहे. आय होप तुम्हाला हे कंपॅरिझन बिटवीन थ्री टेन्सेस समजलं असेल, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. यस. तर याला कंपॅरेटिव्हली प्रॅक्टिस करा आणि सेंटेन्स जास्तीत जास्त बनवा त्याच्यावर. ओके. ओरली सेंटेन्सची प्रॅक्टिस जास्त करा म्हणजे तुम्हाला सवय लागेल बोलण्याची अँड तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकाल. टेन्सेस समजणं खूप गरजेचं आहे. आपण याच्यावर स्पेशल लेक्चर्स पण एका टेन्सेसवर घेणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, सो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज पण मिळतील. थँक्यू.